मी MCGM गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना जो काही शैक्षणिक भत्ता मिळत असतो मुलांच्यासाठी, तर त्याच्याबद्दल हा डिटेल व्हिडिओ आहे. बघा, मुंबई महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी असतात त्यांच्या पल्ल्यासाठी दरवर्षी चाइल्ड एज्युकेशन अलाउन्स किंवा एज्युकेशन अलाउन्स भेटत असतो, शैक्षणिक भत्ता. तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर शैक्षणिक भत्ता हा मुलाचं वय 5 ते 20 वर्ष, बालवाडी ते बालवाडी ते 12वीपर्यंत त्याला हा शैक्षणिक भत्ता भेटत असतो. शैक्षणिक भत्ता भेटताना बघा, फक्त जे काही तुम्हाला 2 अपत्य असणार ज्येष्ठ, फक्त 2 मुलांसाठीच हा शैक्षणिक भत्ता मिळणार आहे. त्यानंतर बघा, शैक्षणिक भत्ता भेटत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला 2 पेक्षा जास्त अपत्य असेल तर त्याला तो पात्र नाही आहे शैक्षणिक भत्त्यासाठी. त्यानंतर शैक्षणिक भत्ता किती मिळणार, तर शैक्षणिक भत्ता 6,000 रुपये भेटत असतो. आता यामध्ये काही संघटनांनी आताच काय केलेली आहे, मागणी केलेली की बुवा शैक्षणिक भत्ता केंद्राप्रमाणे लागू केला पाहिजे, त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. तर बघूया आता तो यामध्ये वाढ होते की नाही. त्यानंतर शैक्षणिक भत्ता सध्याच्या कंडिशनला 6,000 रुपये मिळत असतो आणि याची प्रोसिजर जून महिन्यामध्ये सुरू होत असते. जुलैमध्ये तुम्हाला जे काही शैक्षणिक भत्ता आहे त्या संदर्भात तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक भत्ता तुमच्या पुढच्या महिन्यावरच्या सॅलरीमध्ये येत असतो. शैक्षणिक भत्ता सध्या 6,000 रुपये मिळत असतो. त्यानंतर बघू शकता आपण इथे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना 8 एप्रिल 2024 रोजी यांनी एक लेटर दिलेलं, त्यामध्ये सांगितलेलं की पालिका कर्मचाऱ्याच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक भत्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी. तर यामुळे कसं आहे की बघू शकता की आपल्या शैक्षणिक भत्त्यामध्ये वाढ होण्याची चान्सेस आहेत, जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांच्या. बघा, केंद्रामध्ये नाही का जे काही कर्मचारी असतात, केंद्रीय कर्मचारी, ज्यांच्या मुलांना 25,000 रुपये शैक्षणिक भत्ता भेटत असतो आणि तो 6वा 7वा वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर. आता आपल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा किती 6,000 रुपयावरून 25,000 रुपये एवढा शैक्षणिक भत्ता द्यावा अशी मागणी केलेली. बघूया भविष्यात यावर सकारात्मक विचार होईल आणि आपला शैक्षणिक भत्ता हा वाढेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सर्व आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल. थँक्यू.